सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन एक आहे, ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी सातारा, ऑप्शन सी बीड, ऑप्शन डी सांगली। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर ऊसतोड कामगारांचा जिल्हा बीड आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, गरबा कोणत्या राज्याचे नृत्य प्रकार आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी राजस्थान। याचं उत्तर गरबा गुजरात राज्याचे नृत्य प्रकार आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। 3 आहे, महाराष्ट्रात कुंभमेळ्याचे आयोजन कोठे केले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अमरावती, ऑप्शन बी नाशिक, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी कोल्हापूर। याचं उत्तर महाराष्ट्रात कुंभमेळ्याचे आयोजन नाशिकात केले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, भारताचे पोलादी पुरुष लोहपुरुष असे कोणाला म्हटले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन बी संत गाडगे बाबा, ऑप्शन सी महात्मा ज्योतिबा फुले, ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। याचं उत्तर आहे, भारताचे पोलादी पुरुष लोहपुरुष असे सरदार वल्लभभाई पटेलला म्हटले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, महाराष्ट्रात गंगापूर हे धरण कोणत्या नदीवर आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए तापी, ऑप्शन बी गोदावरी, ऑप्शन सी कृष्णा, ऑप्शन डी एरळा। याचं उत्तर महाराष्ट्रात गंगापूर हे धरण गोदावरी नदीवर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए यशवंतराव चव्हाण, ऑप्शन बी महात्मा गांधी, ऑप्शन सी पंडित नेहरू, ऑप्शन डी सरदार वल्लभभाई पटेल। याचं उत्तर भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल होते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। 7 आहे, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस केव्हा साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 8 सप्टेंबर, ऑप्शन बी 9 सप्टेंबर, ऑप्शन सी 12 सप्टेंबर, ऑप्शन डी 7 सप्टेंबर। याचं उत्तर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 8 सप्टेंबरला साजरा केला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। 8 आहे, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बुध, ऑप्शन बी गुरु, ऑप्शन सी शुक्र, ऑप्शन डी मंगळ। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर आहे, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। 9 आहे, अवकाशात यात्रा करणाऱ्या लोकांना आकाशाचा रंग कसा दिसतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लाल, ऑप्शन बी काळा, ऑप्शन सी हिरवा, ऑप्शन डी तांबडा। याचं उत्तर अवकाशात यात्रा करणाऱ्या लोकांना आकाशाचा रंग काळा दिसतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, रामायण आणि महाभारत यामध्ये किती वर्षाचे अंतर आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 100 वर्ष, ऑप्शन बी 200 वर्ष, ऑप्शन सी 300 वर्ष, ऑप्शन डी 400 वर्ष। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। याचं उत्तर रामायण आणि महाभारत यामध्ये 100 वर्षांचे अंतर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। 11 आहे, कोणत्या देशात सर्वात जास्त शेतकरी आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। तर याचं उत्तर भारत देशात सर्वात जास्त शेतकरी आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, कोलगेट कोणत्या देशाची कंपनी आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए इंग्लंड,
ऑप्शन बी नॉर्वे, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी अमेरिका। ह्याचं उत्तर कोलगेट अमेरिका देशाची कंपनी आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। ऑप्शन 13 आहे, जगातील सर्वात मोठे कब्रिस्तान कोणत्या देशात आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी इराक, ऑप्शन डी अमेरिका। ह्याचं उत्तर आहे जगातील सर्वात मोठे कब्रिस्तान इराक देशात आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। ऑप्शन 14 आहे, कोणत्या देशातील लोक माणसांचे रक्त पितात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी इथिओपिया। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। ह्याचं उत्तर आहे इथिओपिया देशातील लोक माणसांचे रक्त पितात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे सफरचंदाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी मेघालय, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी जम्मू काश्मीर। जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।